नमस्कार मित्रांनो. आज आपण जरा थोडा वेगळ्या टॉपिकवरती चर्चा करणार आहे. ॲनिमेशन इंडस्ट्री. खूप लोकांना माहिती आहे ॲनिमेशन इंडस्ट्री म्हणजे नक्की काय. तर आता ह्या ॲनिमेशन इंडस्ट्रीला भविष्यामध्ये काय स्कोप राहील, किती ॲनिमेशन इंडस्ट्री प्रोग्रेस करेल, ह्याच्यावर जरा थोडंसं जर आपल्याला चर्चा करायची होती. किंवा ह्याच्यावरती मला आधी एक प्रश्न विचारले गेले होते, त्यामुळे मी हा टॉपिक घेतला आहे आज. येणाऱ्या काही काळामध्ये ॲनिमेशन इंडस्ट्री खूप बेस्ट ग्रोथ करणार आहे. कारण की असं की येणाऱ्या काही वर्षामध्ये ॲनिमेशन इंडस्ट्री पूर्ण ही मूवी मेकिंगमध्ये घुसणार आहे. आत्ता सध्या चालू आहे त्याचं, पण सध्या आता इनिशियल स्टेजला आहे. पण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ॲनिमेटेड मूवीज असणार आहेत. सध्या जे रिअल हिरो आपण तुम्ही पाहताय, म्हणजे रीलवरचे हिरो, रिअल नाही तर रीलवरचे हिरो, त्याच्यातले ते जे हिरो जे आहेत ते पूर्णतः रिप्लेस होतील ॲनिमेटेड हिरो म्हणून. हिरो किंवा त्याचे मागचे जे काय त्याच्यावर सपोर्टिंग जे काही कॅरेक्टर प्ले करतात ते हिरोच्या ज्याबद्दल ॲक्टर म्हणूया, हे ॲक्टर जे आहेत ते पूर्ण रिप्लेस होतील ॲनिमेटेड ॲक्टर्सने. तर का असं? त्याला बरेच कारणं आहेत. ॲक्टर्सची वाढणारी फी, ॲक्टर्सचे वाढणारे नखरे, आणि ॲक्टर आता काय पहिल्यासारखे राहिलेले नाही आहेत. म्हणजे त्यांना ॲक्टर म्हणतं पण येणार नाही, कारण की ते काय प्रॉपर ॲक्टिंग करत नाही आहेत. आपण तुम्ही पाहत आहे सध्या आता काय ॲक्टर, म्हणजे काय लेवलचे ॲक्टर आहेत. त्या रताळ्यांना काय कळत पण नाही की ॲक्टिंग कशी करायची. ती उगाच आपलं कुठंतरी काहीतरी पिक्चर घ्यायचा, साईन करायचा आणि त्याच्यामध्ये काहीतरी रोल प्ले करायचा, हे सध्या काम चालू आहे. यातूनही परत त्यांचे काहीतरी एखादा पिक्चर किंवा 2 पिक्चर खूप हिट झाले तर त्यांना असं वाटतं की हा पिक्चर माझ्यामुळेच हिट झालेला आहे. आणि मग त्यांच्यामध्ये एक इगो येतो, पैशाची मस्ती येते. मग मूवी बनवताना सेटअपवरती विनाकारण त्रास देणार, इगो हर्ट झाल्यासारखं काहीतरी ॲक्टिंग करणार, प्रोड्युसरला त्रास देणार, डायरेक्टरला त्रास देणार, किंवा अजून एक्सवायझेड काय कारणं असतील. व दुसरे कारणं नशेमध्ये जाणार, फालतू काहीतरी नशाच त्यांना चालू होती. आणि मग तो जो काय त्यांचा प्रोग्रेसचा पिरियड असतो, हे असल्या काहीतरी कारणामुळे तो परत ढासावतो. त्या प्रॉपर ॲक्टर काय बनत नाही, हे एक कारण. आणि मग प्रोड्युसर लोक, रायटर लोक काय विचार करतील, ह्या अशा ॲक्टर लोकांवरती पैसा खर्च करण्यापेक्षा आपण ॲनिमेटेड ॲक्टर्स तयार करू, हे ॲप्रोच पुढे येणार आता. आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी ॲनिमेशन इंडस्ट्री वाढत जाणार. ॲनिमेशन इंडस्ट्री म्हणणार की आम्ही एक तुम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही ॲक्टर तयार करून देऊ, ॲनिमेट करून देऊ. मग अशा वेनी काय होणार, हळूहळू ॲनिमेशन इंडस्ट्री वाढेल. ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये जी काय अजून ॲन्सिलरी इंडस्ट्री असेल ते पण वाढत जाईल. बरं, आता ते रिअल ॲक्टर गेल्यामुळं त्याच्या संबंधित जी काय बिझनेस आहेत ते सगळे ठप होतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल मेकअप इंडस्ट्री, त्याच्या मागे जे असणारे ड्रेस इंडस्ट्री, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीचे ते फोकस वगैरे जे काय लावतात ते, आणि अजून मागं साईड रोल प्ले करणारे काही बाकीचे ॲक्टर्स असतात ते पण हळूहळू संपून जातील. बरं, त्यांचा एवढ्यांचा सगळा खर्च करण्यापेक्षा एका ॲनिमेशन इंडस्ट्रीला एक कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं, तो त्यांचा एक हिरो देणार. ओके, हिरो देणार, किंवा त्यांनी एक आता हिरो डेव्हलप केलेला असणार आणि तोच पुढं रोल प्ले करणार. आता जुन्या काळामध्ये, म्हणजे आमच्या काळामध्ये 1990 ते 2000मध्ये टॉम अँड जेरी खूप फेमस होतं. आता त्यातला टॉम एक ॲक्टरच होता. ओके, पण त्यावेळेस ॲनिमेशन इंडस्ट्री थोडीशी इनिशियल स्टेजला होती. आता तसं नाही आहे. आता ॲनिमेशन इंडस्ट्री अजून खूप वाढलेली आहे. तर त्याच्यामध्ये नवीन आता डेव्हलपमेंट खूप वाढलेली आहे.
मागच्या 10 वर्षामध्ये पण एक मूवी आला होता अवतार. त्याच्यामध्ये पहा किती असं फाईन ट्यून करून किंवा एक फाईन प्रिसाईज डिझाईन करून तो व्हिडिओ आपलं ॲनिमेशन गेलेलं होतं. मग त्यातले जे काही कॅरेक्टर होते असं वाटत नव्हतं की ते ॲनिमेटेड आहेत. असं वाटायचं की ते ह्युमन बिंग्स आहे आणि त्याला काहीतरी कुठेतरी पेंटिंग केलेली किंवा असं काहीतरी वाटत होतं. म्हणजे 10 वर्षापूर्वी इतकं चांगलं ॲनिमेशन होतं. तुम्ही आता पहा ॲनिमेशन आता किती ॲक्युरेट होत गेलेलं असणार आहे, फाईन ट्यून होत गेलेलं असणार आहे. पण त्या अवतार ज्यावेळेस मूवी बनवला त्यावेळेस ॲनिमेशनवरती खूप जास्त खर्च व्हायचा. पण तेवढा आता काय खर्च होणार नाही, कारण की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे, सॉफ्टवेअरचं लँग्वेज बदललेले गेले आहेत, व्हास्ट कोडिंगची गरज पडत नाही आता. त्यामुळं ॲनिमेशनचा जो खर्च आहे तो कमी कमी होत जाणार. त्यामुळे येणाऱ्या काळात मूवीज ह्या सगळ्या शिफ्ट होणार ॲनिमेशनकडे. आता तुम्ही पाहताय VFX आलेले. VFXमुळे काय झालं, बॅकग्राऊंड पूर्णपणे रिप्लेस झाली एक वेगळ्या अँगलने. पहिले नॅचरल बॅकग्राऊंड असायची, तुम्हाला जे बॅकग्राऊंड शूट करायचे तिथं त्या स्पॉटला ॲक्च्युली जावं लागत होतं. डोंगरात जावं लागायचं किंवा समुद्रकिनारे किंवा कुठं तुम्हाला जो अपेक्षित जो सीन दाखवायचा ॲक्च्युली तिथं जावं लागत असायचं. पण आता काय होतं, VFXमुळे ॲक्च्युली तिथं जायची गरज पडत नाही. तुम्ही जो हवा तो सीन तुम्ही एका रूममध्ये आणू शकता फक्त त्या VFXमुळं. कसल्याही प्रकारचा तुम्ही धबधबा तयार करू शकता, काही करू शकता. म्हणजे तुम्ही आता लेटेस्ट मूवी पाहताय त्याच्यामध्ये कितीतरी ठिकाणी मागं VFX असतो. हॉलिवूडमध्ये खूप ठिकाणी VFX वापरला होतो, हळूहळू आता बॉलिवूडमध्ये वाढत चालला आहे. आता हे असंच हळूहळू जसं बॅकग्राऊंड पूर्ण रिप्लेस झाले आर्टिफिशियल टेक्नॉलॉजीने, तसं आता तो त्यातला जो मेन पार्ट कोण राहिला, आता फक्त राहिले कॅरेक्टर्स. ओके, जे आता सध्याही माणसंच प्ले करतात. काही वर्षात तो सुद्धा रिप्लेस होईल आर्टिफिशियल इंटेलिजन्सने. त्यामुळं नवीन येणाऱ्या पिढीला मी असं सजेस्ट करेल की ॲक्टर बनण्यापेक्षा तुम्ही ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये घुसा, तिथं तुम्हाला चांगला स्कोप मिळेल. आता ज्याला ॲक्टरची आवड आहे त्यांनी थोडासा विचार करा की ॲक्टिंगची आवड आहे त्यांनी थोडासा विचार करा की पुढे ॲक्टिंगला स्कोप आहे की नाही. कारण की तुम्ही जी ॲक्टिंग करणार आहे ती ॲक्टिंग एक ॲनिमेटेड हिरो करणार आहे, मग तुमची का गरज पडेल हा विचार करा. त्यामुळं येणाऱ्या काही 20-25 वर्षामध्ये ॲक्टिंग हे फक्त एक आवड म्हणूनच राहील. ते तुम्ही प्रोफेशनली काही त्यात करू शकणार नाही असं मला अंदाज आहे. परत दुसरा एक पार्ट त्याच्यामध्येच मूवीमध्ये आहे गाणे. आता सध्या गाणं एक माणूस म्हणतो आहे, पण येणाऱ्या काळामध्ये गाणंसुद्धा मशीनच म्हणणार आहे. तुम्हाला हवा तो आवाज ते मशीन काढणार आहे. तुम्ही जर म्हणले की मला लता मंगेशकरचा आवाज पाहिजे, तर त्या लता मंगेशकरच्या आवाजामध्ये पूर्ण गाणं तुम्ही जे सांगाल ते, तुम्ही जे स्क्रिप्ट लिहिलेलं गाणं असणार आहे ते सगळं आहे, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे ते गाणं म्हणेल. मग तिथं विचार करा, गायकाचा पण स्कोप तिथं संपला. आजकालची काय तुम्ही पाहताय की त्यांना एकतर काय कसं गाणं म्हणतात त्यांचं त्यांनाच माहिती, आणि ऐकणाऱ्याला मग कळत नाही आपण की काय ऐकतोय. गाणे पहा, जुनी गाणी कशी होती, त्या गायकाने पूर्ण रियाज केलेला असायचा, त्यांचं श्वासावरती कंट्रोल असायचं, शब्दांवरती कंट्रोल असायचं. आता पहा थोडं काही 1 सेंटेन्स 2 सेंटेन्स एक्स्ट्रा वाढले की लगेच श्वासाचा आवाज येतो गाण्यामध्ये. तर ते ब्रिदिंग नको आहे त्या गाण्यामध्ये. ते ब्रिदिंग आलं तर खूप इरिटेट होतं गाणं ऐकताना. आजकालची गायक अशी आहेत अजिबात रियाज नाही, सहज ब्रिदिंगचा आवाज येतो कुठं पण. थोडं जरी लेंथी आलं की लगेच ब्रिदिंग येतं. त्यामुळं आता ह्याच्यामध्ये पण आता टेक्नॉलॉजी येणार, गायकाची पण गरज पडणार नाही. त्यामुळे ही पूर्ण मूवी इंडस्ट्री जी आहे हे सगळे आता ॲनिमेटेड होणार आहे. आता ते कितपत म्हणजे काय लेवलला ते ॲनिमेट होईल
ते येणारे दिवसच सांगतील. मी फक्त आता सध्या एक अंदाज बांधतो आहे. ॲनिमेशन किंवा ॲनिमेटेड कॅरेक्टर ह्याचा अजून एक फायदा असा की त्याचं कधी वय वाढणार नाही आहे, त्याला कधी इगो नसणार आहे किंवा कोणताही जे सध्या करंट प्रॉब्लेम जे आहेत ते त्या ॲनिमेटेड ॲक्टरमध्ये नसणार आहेत. 2050मध्ये पण ते ॲनिमेटेड कॅरेक्टर तेच वय असणार आहे, तीच ग्लेज असणार आहे आणि 2090मध्ये पण त्याचं वय असणार आहे. त्यामुळे वय हा पार्टच राहणार नाही. त्यावेळेस त्या परीने त्याच्यामध्ये अपग्रेड होत राहतील. समाजाला वाटलं की नाही ह्या कॅरेक्टरमध्ये अजून काहीतरी आम्हाला हे आवडतं, आम्हाला ते आवडतं, ते ट्रेंडप्रमाणे त्याच्यामध्ये बदलत जाईल. त्याचा चेहरा बदलत जाईल, त्याचं ड्रेसिंग स्टाईल बदलत जाईल, त्याची हेअरस्टाईल बदलेल, त्याचं बोलण्याची स्टाईल बदलेल किंवा पूर्ण एखादा ॲक्टरच एक नवीन बनेल की ह्या ॲक्टर हा इमोशनल ॲक्टर असणार आहे, दुसरा ॲक्टर हा कॉमेडी असणार आहे, तिसरा ॲक्टर हा थोडासा ॲक्शन मूवीतला असणार आहे. ते ॲनिमेट करणारे जे इंडस्ट्री असणार आहे ती त्याप्रमाणे ते कॅरेक्टर डेव्हलप करत राहतील. हा त्यात सगळ्यात बेस्ट फायदा असेल. आणि त्यातला जो काही ॲक्टर आहे तो काय विनाकारण कसलाही डिमांड करणार नाही, म्हणजे माझी फी वाढून घ्या, हे वाढून घ्या, ती वाढून घ्या, असं काय म्हणणार नाही. जे काय ॲनिमेशन करणारी जी काही कंपनी असेल त्यांचं जे काय कॉन्ट्रॅक्ट ठरेल, एवढ्या कॉन्ट्रॅक्टला आम्हाला हा कॅरेक्टर द्यायचा आहे ह्या मूवीसाठी, तर ते कॉन्ट्रॅक्ट साईन होईल आणि त्याप्रमाणे ते प्ले होत राहील. त्यामुळे हा असं सायकोलॉजिकल जो काय त्रास आत्ता सध्या चालू आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये तो सगळा बंद होईल. प्युअरली ॲक्टिंगवरती, डिझायनिंगवरती आणि स्क्रिप्टवरती फोकस असेल. बाकीचे जे फालतू प्रॉब्लेम होते आता सध्या इंडस्ट्रीमध्ये ते सगळे येणाऱ्या काळात संपून जातील. म्हणजे असा हा प्रॉब्लेमच राहणार नाही की ह्या ॲक्टरला ही ॲक्टिंग जमत नाही, किंवा आता फॉर एक्झाम्पल जुने ॲक्टर होते ते आता वयाप्रमाणे त्यांचं आता वयस्कर झाले, म्हातारे झालेत, म्हणून आता त्यांची मुलं आली, त्यांच्या मुलांची परत मुलं आली. तो जो ॲक्च्युअल रिअल ॲक्टर होता त्याला ती ॲक्टिंग जमत होती पण त्यांच्या मुलाला जमत नाही. मग आता त्याला अल्टरनेटिव्ह दुसरा ॲक्टर अजून कुठं मार्केटमध्ये नाही आहेत किंवा जे आले ते काय तसे प्रॉपर नाहीत. मग हा जो इश्यू जो आहे तो ॲनिमेशन मूवीमध्ये येणार नाही, कारण तुमचा जो काय ॲक्टर असणार आहे तो परमनंट तसंच असणार आहे. तुम्ही त्याला ते डिझायनिंग करणार किंवा त्याप्रमाणे ते स्क्रिप्टप्रमाणे तो ॲक्टिंग करत राहणार, जसं कोडिंग बनेल त्याप्रमाणे ॲक्टिंग करणार. हा एक बेस्ट ॲडव्हान्टेज राहील. वय वाढणार नाही एक ॲडव्हान्टेज राहील. सांगेल तसं काम करेल हे ॲडव्हान्टेज राहील. आजकालचे ॲक्टर सांगेल तसं काम करत नाही, इको असतो मनात, पैशाची मस्ती असते. शेड्यूलप्रमाणे कामाला सेटवरती येणार नाही. 8 वाजता जर सेट चालू असता तर 9 वाजता येणार शूटिंगला. हे असे छोटे मोठे प्रॉब्लेम ते डायरेक्टर लोकांना माहीत असतील. त्यामुळे डायरेक्टर लोक मला तर वाटते ॲनिमेशनकडे अट्रॅक्ट होतील. आणि जसं लहान मुलांवरती तो छोटा भीम किंवा मोटू पतलू यांचा सध्या इन्फ्लुएन्स आहे, तसं मोठ्या मुलांवरती किंवा बाकीच्या लोकांवरती, कॉलेजच्या मुलांवरती हे नवीन जे ॲनिमेटेड ॲक्टर जे असतील त्यांचा इन्फ्लुएन्स असणार. जसं आत्ता हे ह्युमन बी ॲक्टर्स आहे तसा तो ॲनिमेटेड ॲक्टरचा इन्फ्लुएन्स राहील आणि तो कंटिन्यू ठेवता येईल. जो काय ॲक्टर आता सध्या जो माणूस आहे तो वयाप्रमाणे बदलत जातो किंवा त्याचे काय अप्स डाऊन्स असतात त्याच्या लाईफमधले त्याप्रमाणे तो बदलत जातो. पण ॲनिमेशनमध्ये हा काय प्रॉब्लेम येणारच नाही आहे. त्यामुळं मला तर वाटतं येणाऱ्या काळामध्ये ॲनिमेशन खूप बेस्ट फील्ड असणार आहे. आणि सध्याचं जे पिढी विचार करत असेल की आम्हाला ॲक्टिंग फील्डमध्ये जायचं आहे तर त्यांनी थोडंसं जरा विचार करावा. आणि ज्यांना आर्ट ह्या विषयाची खूप आवड आहे, आर्टिस्ट, यांना पुढे भविष्यात खूप स्कोप असणार आहे. कारण की ते स्केचिंग काढायचं किंवा ते इमेजिंग करायचं कॅरेक्टर कसं आहे त्याची ड्रॉइंग द्यायची, ह्या लोकांना पुढं स्कोप असणार आहे. ते डिझायनिंग करणार, ॲनिमेशन म्हणजे जे डिझायनर असतात त्यांना भविष्यात खूप स्कोप असणार आहे. तो जो काय ॲक्टर असणार आहे त्याला प्ले करण्याचं, आता प्रत्येक त्याच्यामध्ये सगळे सॉफ्टवेअर संबंधित इंजिनियर असणार आहे की जे कॉम्प्युटर बसून सगळं काय असेल ते करणार. ह्या लोकांना पुढं भविष्यात खूप स्कोप असणार आहे. गायकाचा पण तोच प्रॉब्लेम असणार आहे की तो ऑडिओ कसा कंट्रोल करायचा, क्या कसा कंट्रोल करायचं, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला बरोबर त्या प्रॉपर वेने डिझाईन करणं,
प्रमोट करणं हे तिथं चांगलं काम करणार. त्यामुळे ज्याला कोणाला गायकाची आवड असेल त्यांनी आपल्या घरीच गायन करा. त्या संबंधित फील्डमध्ये काय उतरायचा प्रयत्न करू नका, कारण की लाईफ लाँग ते काय फील्ड नसणार आहे, खूप फास्ट चेंज होणार आहे ते. आता एवढं सगळं दुनियादारी सांगून झालं. माझं महत्त्वाचा मुद्दा राहिला तो म्हणजे शेअर मार्केट संबंधित. आपल्याला काय शेवटी कुणी प्रोग्रेस करा, जो प्रोग्रेस करणार त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायची. फक्त या ॲनिमेशन इंडस्ट्रीवरती जर थोडासा फोकस करा. भविष्यात ज्या कंपन्या लिस्ट होतील ॲनिमेशन संबंधित त्या कंपन्यामध्ये हळूहळू ग्रॅज्युअली इन्व्हेस्टमेंटचा करायला चालू करा. आणि आत्ता जर काही लिस्टेड असतील तर शोधा, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा, किंवा जे अनलिस्टेड असतील त्याच्यामध्ये पण तुम्ही त्यावेळी इन्व्हेस्टमेंट करू शकता जर तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर. त्यामुळं दोन्ही वेनी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, शेअर मार्केटवाल्यांसाठी पण आणि ज्यांना इच्छा आहे ह्या ॲक्टिंग फील्डमध्ये जाण्याची किंवा मूवीज फील्डमध्ये जाण्याची, दोघांसाठी सुद्धा एक विचार करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. दोघांनी पण विचार करा. शेअर मार्केटवाल्यांना फक्त आपल्याला अपॉर्च्युनिटी पाहिजे असते, आणि अपॉर्च्युनिटी येणाऱ्या दिवसामध्ये येणार आहे हे मी आत्ता सांगतो आहे. त्यामुळं 15-20 वर्षामध्ये माझा हा व्हिडिओ असेल किंवा नसेल मला माहीत नाही, पण जर चुकून राहिला तर त्यावेळेस मला तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओचा इफेक्ट त्यावेळेस कळेल की मी हे 15 वर्ष आधीच सांगितलं होतं की पुढचं कसं असते ॲनिमेशन. आता सांगण्यासारखं तर आता एवढंच आहे. अजून काय मला वाटलं तर मी सांगेल.